1.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी साजन पाचपुतेंसह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। श्रीरामपूर येथील साखर व तेलाचे व्यापारी राजेश कासलीवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंद्यातील साजन शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष साजन सदाशिव पाचपुते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। साखर खरेदीबाबत करारात ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही त्या मोबदल्यात साखर न देता फसवणूक करून कराराचा भंग केला। तसेच करारात ठरल्याप्रमाणे 1,24,77,390 रुपये परत न करता आर्थिक फसवणूक केली। या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी राजेश कासलीवाल यांनी फिर्यादीत म्हटलंय, साजन शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे साजन पाचपुते आणि संचालक मंडळाने साखर खरेदीबाबतचा 8 जुलै 2022 रोजी सविस्तर करारनामा केला होता। त्यात ठरल्याप्रमाणे साखरेचे 93 लाख रुपये घेतले। त्या बदल्यात साखर न देता माझी मोठी फसवणूक करीत कराराचा भंग केला। तसेच त्यांच्याकडे पैसे मागण्यास गेलो असता पाचपुते यांनी 2023 मध्ये भीमालय नगर पुणे येथे त्यांच्या नावे असलेला 35 वर्ष जुना 1 BHK फ्लॅट 34,62,000 रुपये किंमत ग्राह्य धरून माझ्या नावाने करून दिला। उर्वरित रक्कम 58,38,00,000 रुपये मुद्दल आणि कराराचा भंग केला। म्हणून करारात ठरल्याप्रमाणे 66,39,390 रुपये अशी एकूण 1,24,77,390 रुपये मला परत न करता स्वतःच्या फायद्याकरिता ती रक्कम वापरली। तसेच माझे मोठे आर्थिक नुकसान करून फसवणूक केली। या प्रकरणी कासलीवाल यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून साजन शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष साजन पाचपुते आणि संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।